नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खाद्य श्रीमंती या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हॉटेलसारखा मशरूम मसाला। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 300 ग्रॅम मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। इथे 2 कांदे चिरून घेतले आहेत, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, तेजपत्ता, स्टार फूल, दालचिनी, लवंग, 7-8 काजू, 1 टोमॅटो चिरून घेतला आहे, जिरा पावडर, धना पावडर, मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचा लाल मसाला, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल। सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी कढई गरम करत ठेवली आहे। आता याच्यामध्ये तेल टाकून जो चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। आता आपण बघतोय कांदा लालसर झाला आहे। त्याच्यामध्ये आपण जो टोमॅटो घेतला आहे चिरून तो टाकायचा आहे। आता टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। छान असं हलवून परतून घ्यायचं आहे। आता आपण बघतोय कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजला आहे। आता याच्यामध्येच लसूण टाकून घ्यायचं आहे, आल्याचे तुकडे, जे काजू घेतले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत, आणि जो खडा मसाला घेतला आहे स्टार फूल, दालचिनी, लवंग तो सुद्धा याच्यात टाकून घ्यायचा आहे। आणि आता हे सगळं साहित्य एकसारखं हलवून भाजून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे। आता आपण बघतोय हा सगळा मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे, त्याचा कच्चेपणा दूर झाला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेऊया। आता आपण बघतोय छान अशी पेस्ट तयार आहे। याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही, तुम्ही टाकलं तरी चालेल। छान अशी पेस्ट तयार केली आहे। आता कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे आणि हलवून घ्यायचा आहे। आता याच्यात लगेचच जे वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। तेलामध्ये वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, खाली न चिकटता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण मशरूम चिरून घेऊया। एका मशरूमचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। सगळं मशरूम चिरून घेऊया। मशरूम मोठा असेल तर त्याचे 4 भाग केले तरी चालतील। आता आपण बघतोय सगळं मशरूम चिरून झालेलं आहे। तोपर्यंत आपला इकडे मसाला छान भाजून तयार आहे, तेल सुटलं आहे व्यवस्थित। आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत, धना पावडर, जिरा पावडर, हळद,
घरचा लाल तिखट मसाला, काश्मीरी चिली पावडर. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान परतवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे सगळा मसाला. आपण बघतोय छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामुळे भाजीला व्यवस्थित छान चव येईल. आता आपण बघतोय सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता याच्यामध्ये चिरून घेतलेलं मशरूम टाकून घ्यायचं आणि परतवून घ्यायचं आहे. सगळ्या मशरूमला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, आतपर्यंत मुरला पाहिजे चांगला, तरच आपल्या भाजीला व्यवस्थित चव येईल. आता याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी टाकून आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इथे आपण बघतोय छान असं मिक्स झालं आहे. दाटसरपणा पण व्यवस्थित आलेला आहे. आता याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण बघतोय मशरूम शिजलेला आहे. मशरूमला जास्त वेळ लागत नाही शिजायला. असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपण बघतोय किती छान असा मशरूम मसाला तयार झाला आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. मशरूम मसाला चपाती, भाकरी किंवा पुरीसोबत खाऊ शकतो आपण. हॉटेलसारखा मशरूम मसाला तयार झाला आहे. नमस्कार. जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट नसते, तर ती आपल्या आठवणी, संस्कृती आणि माणसांना जोडणारी भावना असते. आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवीन रेसिपी घेऊन यायला प्रेरणा मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाद्यश्रीमंती परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चव जपा, परंपरा जपा आणि घरगुती पदार्थांवर प्रेम करत राहा. आपण नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटू. धन्यवाद.